हॅलो एव्हरीवन, आज आपण खूप कॉमन पण महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे चेक बाउन्स केस. सेक्शन 138 ऑफ एन ॲक्ट 1881. चेक बाउन्स झाल्यावर नक्की काय होतं, कोणते स्टेप्स असतात किंवा पीडित व्यक्तीने कोणते पाऊल उचलावे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात होते जेव्हा एखादी व्यक्ती किंवा कंपनी तुमच्याकडे पैसे देण्यासाठी चेक देते. तुम्ही तो चेक बँकेत जमा करता, पण जर तो इनसफिशियंट फंड किंवा इतर कारणामुळे बाउन्स झाला तर हाच तुमचा पहिला टप्पा आहे. बँक तुम्हाला चेक रिटर्न मेमो देते, ज्यात कारण लिहिलेलं असतं. हा मेमो खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरून पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. चेक रिटर्न मेमो दिल्यापासून 30 दिवसाच्या आत तुम्ही लीगल नोटीस पाठवली पाहिजे. या नोटीसमध्ये तुम्ही बाउन्स झालेल्या रकमेसाठी पेमेंट करण्याची मागणी करता. आरोपीला नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसाचा वेळ असतो पेमेंट करण्यासाठी. याला आपण वेटिंग पिरियड म्हणतो. जर आरोपीने त्या 15 दिवसामध्ये पैसे दिले नाहीत तर दुसऱ्या दिवशी कॉज ऑफ ॲक्शन अरोज होते, म्हणजेच त्या गुन्ह्याचं कारण घडतं. त्या दिवसापासून ते 1 महिन्याच्या आत तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करू शकता. ही केस क्रिमिनल कंप्लेंट स्वरूपात असते. त्याला रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो. जर या लिमिटेशनमध्ये तुम्ही केस फाईल केली नाही किंवा लीगल नोटीस वेटिंग पिरियड दिला नाही तर तुम्ही कंडोनेशन ऑफ डिले हे ॲप्लिकेशन कोर्टासमोर फाईल करू शकता बाय शोईंग सफिशियंट कॉज. तर ही होती बेसिक लिमिटेशन पिरियड फॉर द सेक्शन 138 ऑफ द एन ॲक्ट. त्याच्यापुढे कोर्टामध्ये मॅटर गेल्यानंतर काय प्रोसिडिंग्स होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.